साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन यांच्या वतीने 106 पुस्तकांचं प्रकाशन. साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन सीता ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 106व्या पुस्तक विमोचन तथा ऐतिहासिक साहित्य विश्वविक्रम पंजीकरण कार्यक्रमाने पुणे शहरात एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पर्व साकारली. मातृभक्त आचार्य CA प्राध्यापक डॉक्टर शंकर घनश्यामदास अंदानी यांच्या संपादनाखाली पार पडलेल्या या भव्य सोहळ्याने साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणले. पत्रकार भवन ऑडिटोरियम हॉल, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध लेखकांच्या 106 पुस्तकांचे एकत्रित विमोचन करण्यात आले. साहित्य विश्वासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया प्राऊड बुक ऑफ रेकॉर्ड या प्रतिष्ठित संस्थांकडून करण्यात आली. यावेळी दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते सहभागी लेखक, साहित्यिक आणि मान्यवरांना जागतिक नोंद प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आले. या सन्मानामुळे नवोदित आणि प्रस्थापित लेखकांच्या साहित्य सेवेला जागतिक स्तरावर मान्यता मिळण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमात साहित्य संवर्धन, वाचन संस्कृतीचा प्रसार आणि भारतीय ज्ञान परंपरेचं जतन यावर विशेष भर देण्यात आला. डॉक्टर शंकर घनश्यामदास अंदानी यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या या उपक्रमाने साहित्य क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असून अनेक लेखकांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे. साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी याचा सुंदर संगम घडवून आणणारा हा सोहळा पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ. माता का अपने सामने बैठा वो बुक का हमें पब्लिश किया है, तो दुनिया का वो सबसे बड़ा बुक है, वो भी रिकॉर्ड है. उसके बाद आप सब जानते हैं जिस तरह माता भी माँ की सेवा बन के बना है मातृभक्त. और एक ऐसा भी मैं शेर सुनाने जा रहा हूँ आपको, क्योंकि ऐसा आदमी हमें बहुत योगायोग से यानी तकदीर से मिलते हैं. इसलिए डाली में फूल खिलते हैं, हवा में पत्ते मिलते खिलते हिलते हैं. डाली में फूल खिलते हैं. दुनिया संसार का वो है बहन, मेरी बहन. वो बहन के ऊपर मैंने 1161 कविता का बुक आज लिया है. ये पांचों ही वर्ड विश्वविक्रम होणार होते आणि अंदानी सरांनी जो एक विश्वविक्रम केलेला आहे तो पुढच्या पिढीला खूप मोठा आदर्श ठरेल. कारण अशी भव्य कामं करणं हा एक मनुष्य स्वभाव असतो. आपल्या माहितीसाठी सांगतो की मी आता 948 दिवस महाराष्ट्रभर फिरत होतो आणि क्रांतिकारकांची छायाचित्र शाळांपर्यंत पोहोचवत होतो. मला या सगळ्याची मनापासून भरून भरून आलं की अंदानी सर तर त्याचे 100 पट मोठं काम करतायत. तर राष्ट्राप्रती आपल्या ज्या भावना असतात आणि राष्ट्राला पुढच्या भविष्यामध्ये जो काही ठेवा देण्याची जिद्द असते, ती जिद्द अंदानी सरांच्या या उपक्रमाच्या मुळे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. पुढची पिढी विचार करेल की असंच आपण काहीतरी करावं. जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ, न करता निर्फळ भुईभार होय असं म्हटलंय. मुद्दा असा येतो की अंदानी सरांनी मातृदेव भव, पितृदेव भव, बंधुदेव भव, गुरुदेव, निसर्ग या कुठला विषय सोडलेला नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी काव्यरचना केलेल्या नाहीत. तर चतुरंगी अष्टावधानी अशा प्रकारची काव्य निर्मिती आणि ती करून ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अनेक संस्थांचं विनामूल्य ते काम करतात. प्रचंड काम, म्हणजे ज्याला म्हणायचं जो एक मोठा पर्वत श्रीकृष्णांनी पेलला होता, तसं कामाचा मोठा पर्वत कसा पेलावा हा आदर्श पण त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी हे काम केलंय.
हे खरोखर विश्वविक्रमाचं आहे. त्याबद्दल त्यांच्या भावी आयुष्यात पण मी त्याला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पिढीला सांगतो की तुम्हाला कर्तृत्ववान व्हायचं असेल तर कधीतरी अंदानी सरांशी संपर्कात राहा. त्या दृष्टीने आजचा दिवस हा सोन्याचा आहे, मार्गदर्शक आहे. धन्यवाद. माझी आपला परिचय द्या पूर्ण. मी CA शंकर घनश्यामदास अंदानी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे, पण मागच्या अनेक वर्षापासून अहिल्यानगर आणि पुण्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इन्कम टॅक्स असं CAचं काम करत आहे. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्र, समाजसेवा आणि साहित्य क्षेत्र सुद्धा मी भरपूर काम केलेलं आहे. आज हा जो कार्यक्रम केला आहे सीता ट्रस्ट, सीता पब्लिकेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये आज एकूण 5 जागतिक रेकॉर्ड नोंद केले गेले आहेत. पहिला रेकॉर्ड जगातील सर्वात मोठा कविता संग्रह आईवर माता की शक्ती अनेकता की शक्ती हा जगातला 5121 कवितांचा संकलित केलेला, देशातील 140 कविता संकलित केला, ज्यामध्ये माझ्या 2180 कविता आहेत. असा जगातला सर्व कविता संग्रह आपण प्रकाशित केला आहे. त्याचे जागतिक नोंद झालेली आहे. त्यानंतर एकाच दिवशी 106 पुस्तकं प्रकाशित आहेत. माझी 104 पुस्तकं आहेत. 104 पुस्तकं प्रकाशित करण्याचा सुद्धा जागतिक रेकॉर्ड आज केला गेला आहे. तिसरा, एका दिवशी पुस्तकांद्वारे 12,100 कविता ज्या मागच्या एका वर्षात झाल्यात 12,100 कविता प्रकाशित केल्या गेल्या आहेत. तो सुद्धा थर्ड रेकॉर्ड आहे. त्यानंतर चौथा, आपली बहीण ज्याला आपण म्हणतो माझी बहीण, माझी प्रिय ताई, बहिणीवरचा प्रेम, बहिणीवरचा आदर्श, बहिणीवरचं कर्तव्य, सत्कार यावर महाराष्ट्रातील सर्वात मोठं पुस्तक ज्याला म्हणतो मराठीमध्ये 1161 कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. हा चौथा रेकॉर्ड आहे. वडील जे आपलं कर्तव्य आपण पूर्ण करतात, वडिलांवर 1161 कवितांचं संकलित केलेलं पुस्तक 1100. वडील, बाबा त्याचं नाव आहे बाबा, अबोल जीवनाचे कोडे, हे 5वं वर्ल्ड रेकॉर्ड प्रकाशित केलं आहे. हे 5वं रेकॉर्ड झालं आहे. हे 5 वर्ल्ड रेकॉर्ड इतिहासामध्ये, साहित्यामध्ये आतापर्यंत कोण झाले नाही, ते आपण आज केलेले आहेत. आणि याबद्दल सुरुवात करू. प्रथम या ठिकाणी साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन, सीता ट्रस्ट त्यांचे सर्वा शंकर अंदाणे सर हे स्वतः CA आहे. स्वतः अनेक डॉक्टरेट केले आणि एक विश्व रेकॉर्ड त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि मला तर इथं आल्यानंतर असं वाटलं की कीर्ती मोठी आहे पण मूर्ती लहान आहे. पण लहान मूर्तीतून एवढी मोठी कीर्ती त्यांनी कशी प्रदान केली, कशी कमवली, हे इथं आल्यावर त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला समजतंय की आपण म्हणतो की व्यक्ती बघितल्यानंतर ओळखत नाही, व्यक्तीचे आचार, विचार, बुद्धी ही त्यांच्या पुस्तकाच्या रूपानं जेव्हा बाहेर पडतील आणि त्यांच्या आई वडिलांच्या चरणावरती पुस्तक रूपाने, शब्द रूपाने म्हणजे प्रतिष्ठित केली जाते, शब्द रूपाने त्याला वाहिली जाते, तेव्हा असं कळतं की प्रत्येक आई वडिलांच्या पोटी असा पुत्र व्हावा गुंडा, त्याचा जगात लागेल झेंडा, असा हा पुत्र. आणि या पुत्राने हा आयोजित केलेला कार्यक्रम आणि त्या सदर कार्यक्रमामध्ये मी आचार्य महामंडलेश्वर हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा योगसुरू डॉक्टर कृष्णदेवगिरी उपस्थित राहण्याची त्यांच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळाली. हरिओम श्री गुरुभ्यो नमः. आजच्या या साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन स्मिता ट्रस्ट तर्फे वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे. 106 पुस्तकांचं विमोचन होत आहेत. आमचे आत्मीय बंधू सन्मान्य श्री शंकरजी यांच्या अथक प्रयत्नाद्वारे हा मोठा कार्यक्रम या आपल्या क्षेत्रामध्ये होत आहे. खरंच आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत. आज भारत देशातील अनेक जागेहून, म्हणजे यू नेम इट अँड द पर्सन इज हिअर, अशा हे राष्ट्रीय लेवलचं कार्य सन्मान्य श्री शंकरजी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. सन्मान्य शंकर घनश्याम अंदानीजी यांचं केवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. समाजासाठी एक व्यक्ती काय करू शकतो, आपलं प्रोफेशन सांभाळून, आणि दोज अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, त्यांचंच खरं जीवन जिवंतपणे अनुभवायला होतं, जे दुसऱ्यांसाठी, इतरांसाठी आपलं जीवन जगतात. तसं इतरांसाठी जीवन कसं जगावं हे सन्मान्य श्री शंकर यांच्याकडनं आम्ही शिकायला पाहिजे. या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो, याचाच मला खूप आनंद आहे. मी यांची संतती अशीच हजारोनी वाढत राहू दे यांच्याकडनं, भगवत कृपेने, सद्गुरु कृपेने यांच्याकडनं